आणखीन एक मोठी बातमी आहे। अहमदनगरच्या राष्ट्रवादी भवनात मवियाची बैठक सुरू आहे। आमदार निलेश लंके बैठकीसाठी राष्ट्रवादी भवनात दाखलही झालेत। प्राजक्त तनपुरे, दादाभाऊ कळमकर, राजेंद्र फाळके हे देखील या बैठकीमध्ये हजर आहेत। हे दृश्य आपण बघतोय ज्यावेळेला निलेश लंके हे या बैठकीसाठी उपस्थित आहेत। अहमदनगरच्या राष्ट्रवादी भवनात ही महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडतीये। अहमदनगरच्या जागेवरून निलेश लंके हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून लढणार हे आता जवळपास निश्चित आहे आणि अधिकृत घोषणा केवळ होणं बाकी आहे। मात्र अहमदनगरच्या राष्ट्रवादी भवनात महाविकास आघाडीची ही महत्त्वाची बैठक होतीये आणि या बैठकीसाठी निलेश लंके हे देखील उपस्थित आहेत। तसंच तिथले स्थानिक आमदार प्राजक्त तनपुरे हे देखील उपस्थित आहेत। दादाभाऊ कळमकर, राजेंद्र फाळके हे देखील या बैठकीसाठी आलेले आहेत। राष्ट्रवादी भवनातली आपण ही दृश्य बघतोय ज्यावेळेला निलेश लंके इथे दाखल झाले। अजित पवारांचे समर्थक आणि अजित पवार गटातील महत्त्वाचे नेते म्हणून निलेश लंके यांच्याकडे पाहिलं जातं। मात्र निलेश लंके यांना लोकसभा लढवायची आहे आणि त्यासाठीच त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात ते प्रवेश करते होतील।